हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण आयुर्विमा उतरवण्याची कार्यपद्धती बघणार आहोत. ओके, सो त्या अगोदर आयुर्विमा म्हणजे काय बघा. आयुर्विम्यास जीवन विमा असं म्हटलं जातं. जो काही आयुर्विमा किंवा लाईफ इन्शुरन्स काढला जातो व्यक्तीचा त्याला जीवन विमा असं म्हटलं जातं. ओके, कारण तो जीवनाचा विमा काढलेला असतो, पूर्ण माणसाच्या लाईफचा विमा काढलेला असतो. लाईफसाठी आपण तिथे काय घेत असतो, संरक्षण घेत असतो. आयुर्विमा किंवा जीवन विमा या संज्ञेवरून काय स्पष्ट होतं, तर यामध्ये विमा हा व्यक्तीच्या आयुष्याचा किंवा जीवनाचा उतरवला जातो. आत्ताच तुम्हाला सांगितलं, विमा हा व्यक्तीच्या आयुष्याचा किंवा जीवनाचा उतरवला जात असतो. म्हणजेच आयुर्विम्यात व्यक्तीचं जीवन हा त्याचा विमा असतो. लाईफ इन्शुरन्समध्ये व्यक्तीची जी लाईफ असते ते इन्शुरन्स असतं. ओके, सो विमा हा व्यक्तीचा घेतला जातो आणि विमा हा व्यक्तीचा घेतला जातो आणि विमा करार संपल्यावर किंवा कराराची मुदत संपल्यानंतर विम्याची रक्कम विमेदार व्यक्तीस दिली जात असते. बघा, विमा हा व्यक्तीचा घेतला जातो आणि विमा करार संपल्यावरती कराराची मुदत ज्या वेळेला संपते त्यावेळेला विम्याची रक्कम ही विमेदारास दिली जात असते. ओके, परंतु काही वेळेला विमेदार जो असतो त्या विमेदाराचा मृत्यू होण्याची शक्यता असते. जर त्या विमेदाराचा मृत्यू झाला तर विमा कंपनी रक्कम कुणाला देणार विम्याची, तर जो काही विमेदारांनी त्याच्या रकमेसाठी वारस नेमलेला असेल त्या विमेदाराच्या वारसाला विमा कंपनी विम्याची रक्कम ही देत असते. ओके, ओके देन आयुर्विमा या प्रकारच्या तत्वानुसार किंवा आयुर्विम्याचा करार करण्याचा अधिकार प्राप्त झालेली कोणतीही व्यक्ती किंवा आपले विमेहित ज्या व्यक्तीत आहे त्याचा आयुर्विमा घेऊ शकते. बघा, आयुर्विम्याच्या या प्रकारानुसार काय सांगितले की ज्या व्यक्तीला करार करण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो किंवा विमेहित ज्या व्यक्तीमध्ये असतो त्या व्यक्तीचा आयुर्विमा इथं घेतला जात असतो. भारतीय आयुर्विमा महामंडळाने देशभर शहरी आणि ग्रामीण भागात आपले विकास अधिकारी नेमलेले असून त्यांच्या हाताखाली काम करणारे विमा प्रतिनिधी हे आयुर्विमा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना आयुर्विमा महामंडळाने कार्यान्वित केलेल्या विविध विमापत्राची माहिती देऊन त्यांचे वय, प्राप्तीचे मान आणि गरज याला अनुकूल असे विमापत्र घेण्याविषयी सल्ला देण्याचं कार्य इथं केलं गेलंय. आता आपण बघूयात आयुर्विमा उतरवण्याची कार्यपद्धती. आयुर्विमा हा कशा पद्धतीने उतरवला जातो किंवा आयुर्विमा कशा पद्धतीने घेतला जातो. यामध्ये तुम्हाला 9 मुद्द्यांमध्ये आयुर्विमा उतरवण्याची कार्यपद्धती स्पष्ट केलेली आहे. सो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आयुर्विम्याचा प्रस्ताव अर्ज भरणे, प्रपोजल फॉर्म. पहिली स्टेज. ओके, आयुर्विमा उतरवण्याची पहिली स्टेज, पहिला मुद्दा, पहिली स्टेप आयुर्विम्याचा प्रस्ताव अर्ज भरणे, प्रपोजल फॉर्म्स. यामध्ये आयुर्विमा उतरवण्यामध्ये पहिली अवस्था म्हणजे बघा, आयुर्विमा उतरवण्यामध्ये पहिली अवस्था म्हणजे आयुर्विम्याचा प्रस्ताव भरणे होय. काय सांगितलंय, आयुर्विमा उतरवण्याची पहिली अवस्था म्हणजे आयुर्विम्याचा प्रस्ताव भरून देणे. त्याचबरोबर आयुर्विमा महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या छापील प्रस्ताव अर्जात आयुर्विम्यासाठी प्रस्ताव तयार करावा लागतो. तसेच असे छापील अर्ज हे सर्व विमा प्रतिनिधी जे असतात त्यांच्याकडे उपलब्ध असतात आणि त्याचबरोबर प्रस्ताव अर्ज भरून तो आयुर्विमा प्रतिनिधी मार्फत आयुर्विमा महामंडळाकडे पाठवावा लागतो. आयुर्विमा प्रतिनिधी आयुर्विमा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना आयुर्विमा प्रस्ताव अर्ज भरण्यास मदत करत असतो. ओके, आयुर्विमा प्रतिनिधी आयुर्विमा घेऊ इच्छिणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतील त्या व्यक्तींना प्रस्ताव अर्ज भरून देण्यास मदत करत असतो आणि बहुतेक वेळा विमा प्रतिनिधीच हा अर्ज भरतो. बघा, बहुतेक वेळा विमा प्रतिनिधी आपला प्रस्ताव अर्ज भरत असतो. अनेक ठिकाणी मोस्टली विमा प्रतिनिधीच काय करत असतात, विमेदाराला प्रस्ताव अर्ज भरून देत असतात. ओके, आणि या प्रस्ताव अर्ज भरताना विमा घेऊ इच्छिणाऱ्या
विमा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने फक्त विमा प्रस्ताव अर्जावरती इथं सह्या करायच्या असतात. म्हणजे जे काही डिटेल्स इन्फॉर्मेशन भरायचे ते विमा प्रतिनिधी भरतो, आपण फक्त आपल्या साईन तिथं करायच्या, आपल्या सह्या तिथं त्या अर्जावरती करायच्या. प्रस्ताव अर्ज भरताना विमा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने बघा, जो काही प्रस्ताव अर्ज भरला जातो त्या प्रस्ताव अर्ज भरल्यानंतर विमा घेऊ इच्छिणारी जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीने विमा प्रस्तावासाठी आवश्यक असणारी सर्व वस्तुनिष्ठ माहिती सत्य व पूर्ण सांगावी लागते. बघा, विमा प्रस्ताव अर्ज ज्या वेळेला भरला जातो त्यावेळेला विमा ज्या व्यक्तीला घ्यायचा आहे त्या व्यक्तीनं त्या प्रस्तावासाठी जी काही माहिती लागणार आहे, ओके, ती माहिती सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. जी काही इन्फॉर्मेशन आपण प्रतिनिधीला सांगणार आहे प्रस्ताव अर्जामध्ये भरण्यासाठी ती इन्फॉर्मेशन आपली खरी असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, सो विमा प्रतिनिधीने विमेदारास काही बाबींविषयी माहिती विचारली नाही तरीही विमेदारास विमा प्रस्तावाच्या दृष्टीने ती आवश्यक व वस्तुनिष्ठ ठरते. काय सांगितलंय? विमा प्रतिनिधीने विमेदारास काही बाबींविषयी माहिती विचारली नाही तरीही विमेदारास विमा प्रस्तावाच्या दृष्टीने ती आवश्यक व वस्तुनिष्ठ माहिती ठरत असते. सामान्यपणे विमा प्रतिनिधी विमा अर्जातील सर्व प्रश्न विमेदारास विचारून माहिती भरत असतो. बघा, बेसिकली जो विमा प्रतिनिधी आपला प्रस्ताव अर्ज भरणार असतो तो मनाने आपले इन्फॉर्मेशन प्रस्तावामध्ये लिहिणार असतो तर नाही, आपल्याला विचारत असतो इन्फॉर्मेशन पूर्ण त्यामध्ये फिलअप करत असतो. ओके, ज्या वेळेला आपण इन्फॉर्मेशन देतो ती इन्फॉर्मेशन आपण दिलेली सत्य असणं अतिशय आवश्यक असतं. त्यानंतर विम्याचा प्रस्ताव अर्ज हा 2 भागात विभागलेला असतो. त्यातील पहिला भाग म्हणजे विम्यासाठी करायचा अर्ज. बघा, जो काही आपण प्रपोजल फॉर्म भरून देणार असतो तो 2 भागांमध्ये डिवाइड झालेला असतो. सो फर्स्ट पार्ट इज विम्यासाठी करायचा अर्ज. ओके, देन त्यामध्ये काय काय असू शकतं तर त्यामध्ये विमेदाराचं नाव, विमेदाराचा पत्ता, विम्याची मुदत किती आहे, विम्याची रक्कम आपली किती आहे, विमा हप्त्याची मुदत किती आहे, विमेदाराची जन्मतारीख काय आहे, त्याचबरोबर विमेदाराने वारसाचं नाव कोणाचं लावलं आहे, त्याचबरोबर विमेदाराने पूर्वी विमा घेतला आहे का, भूदल, नौदल अथवा वायुदल यामध्ये त्या विमेदाराला नोकरी आहे का, अथवा नोकरी करण्याची इच्छा असल्यास त्याची माहिती ही तिथं लिहावी लागत असते. ओके, सो प्रस्ताव अर्जाच्या दुसऱ्या भागामध्ये बघा 2 पार्टमध्ये प्रस्ताव अर्ज असतो. एका पार्टमध्ये काय असतं तर एका पहिल्या भागामध्ये विम्यासाठी करायचा अर्ज, त्यामध्ये विमेदाराचे नाव, त्याचा पत्ता, त्याच्या विम्याची मुदत, विम्याची रक्कम, विमा हप्त्याची मुदत, विमेदाराची जन्मतारीख, वारसाचं नाव, विमेदाराने पूर्वी विमा घेतला असल्यास त्याची माहिती, भूदल, नौदल अथवा वायुदलात नोकरी जर असेल तर नोकरी करण्याची इच्छा आहे का, असेल तर त्याचीही माहिती त्या पहिल्या भागामध्ये लिहावी लागत असते प्रतिनिधीला. ओके, प्रस्ताव अर्जाच्या दुसऱ्या भागामध्ये बघा, प्रस्ताव अर्ज जो असेल त्याच्या दुसऱ्या भागामध्ये काय असतं तर प्रस्ताव अर्जाच्या दुसऱ्या भागात व्यक्तीविषयीची वैयक्तिक माहिती द्यावी लागत असते. व्यक्तीविषयी असणारी वैयक्तिक सर्व माहिती दुसऱ्या भागामध्ये द्यावी लागत असते. हा भाग स्वतः विमेदाराने भरायचा असतो, परंतु विमा प्रतिनिधी विमेदाराकडून माहिती घेऊन तो तपशील लिहित असतो. त्यात विमा घेणाऱ्याचे नाव असेल, त्याच्या कुटुंबाचा इतिहास असेल, आई वडील, भाऊ बहीण, शारीरिक प्रकृती कशी आहे, त्यापैकी कोणास मृत्यू झाला असल्याची त्याची कारणं काय असतील, विमेदाराच्या शरीरावर खुणा किती आहेत, त्यास गंभीर आजार झाल्यास त्याची माहिती, सवयी, व्यवसाय, अपघात व अन्य कारणाने झालेली इजा इत्यादी माहिती तर द्यावी लागत असते. तसेच ही सर्व माहिती सत्य आणि स्वच्छ स्वरूपात द्यावी लागत असते. त्यानंतरचा दुसरा पॉईंट सांगितलाय तो म्हणजे वैद्यकीय तपासणी. बघा, दुसरी स्टेज आहे आयुर्विमा उतरवण्याची वैद्यकीय तपासणी. त्यामध्ये सामान्यपणे रुपये 5,000 बघा, सामान्यपणे रुपये 5,000 पुढील विमापत्रासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक असते. ओके, सामान्यपणे रुपये 5,000 पुढील
विमापत्रासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक असते. जर आपला विमा 5,000 पेक्षा जास्त रकमेचा असेल तर तिथं आपल्याला वैद्यकीय तपासणी करावी लागत असते. त्यामध्ये विमेदाराची वैद्यकीय तपासणी ही आयुर्विमा महामंडळाच्या पुरस्कृत डॉक्टर मार्फत केली जात असते. बघा, जो कोण विमेदार असेल त्याची वैद्यकीय तपासणी ही आयुर्विमा महामंडळाचा जो डॉक्टर नेमलेला असेल त्यांनी त्या डॉक्टरच्या मार्फत केली जात असते. वैद्यकीय तपासणीमध्ये विमेदाराची छाती, त्याची उंची, वजन, दातांची स्थिती काय आहे, कानाची श्रवण शक्ती कशी आहे, किडनीची कार्यक्षमता कशी आहे इत्यादीची तपासणी तर केली जात असते. बघा, वैद्यकीय तपासणी करत असताना आयुर्विम्यामध्ये कशा कशाची तपासणी केली जाते, तर वैद्यकीय तपासणी करत असताना आयुर्विम्यामध्ये विमेदाराची छाती, त्याचं उंची, त्याची वजन, त्याच्या दाताची स्थिती कशी आहे, त्याचबरोबर कानाची श्रवण शक्ती कशी आहे, किडनीची कार्यक्षमता कशी आहे याची तपासणी वैद्यकीय तपासणीमध्ये केली जात असते. स्त्री उमेदवाराच्या बाबतीत वरील तपासणी खेरीज अन्य बाबींची माहिती मिळवली जाते. बघा, जर स्त्री विमेदार असेल, एखादी लेडीज विमेदार असेल तर त्याच्या बाबतीत आणखीन वेगळी माहिती मिळवली जात असते. डॉक्टरला वैद्यकीय तपासणी आढळलेली माहिती सत्य व स्पष्टपणे आपल्या अहवालात नमूद करावी लागत असते. डॉक्टरांनी जी काही वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि जी काही सत्य बाहेर निघलेलं आहे त्याची सत्य माहितीची स्पष्टपणे अहवालात रेकॉर्ड करावं लागतं, ते नमूद करावं लागत असतं. भारतात वैद्यकीय तपासणीविषयीचा डॉक्टरांचा अहवाल 100% सत्य मानला जात नाही. बघा काय सांगितलंय, भारत देशामध्ये वैद्यकीय तपासणीविषयीचा डॉक्टरांचा अहवाल हा 100% सत्य मानला जात नाही. त्यामुळे विभागीय अथवा झोनल ऑफिसरना सदर अहवालाची छाननी करण्यास सांगितली जाते. जर डॉक्टरांनी केलेला अहवाल इथं सत्य मानला जात नसेल तर त्याच्यावरती काय केलं जात असतं, विभागीय अथवा झोनल ऑफिसर्स जे असतात त्यांना त्या अहवालाचं चेकिंग करावं लागतं, त्या अहवालाची तिथे छाननी करावी लागत असते. काही जर त्या अहवालामध्ये शंकास्पद जर आढळलं तर त्याचा आवश्यक तो शोध तिथं घेतला जात असतो. बघा, ज्या वेळेला विभागीय अथवा झोनल ऑफिसर त्या अहवालात चेकिंग करतात, त्या अहवालाची छाननी करतात, त्यावेळेला जर काही शंकास्पद त्यामध्ये आढळलं, जर काही शंकास्पद आढळलं तर त्याचा शोध तिथं घेतला जातो. विमा प्रस्ताव एकदा स्वीकारल्यानंतर वैद्यकीय तपासणी अहवालाच्या सत्तेविषयी शंका घेऊन विमा रद्द करता येत नसल्याने अहवालामध्येच त्याची प्रॉपर छाननी करणं अतिशय आवश्यक असतं. कारण ज्या वेळेला विमा प्रस्ताव एकदा जर स्वीकारला गेला तर परत त्याची छाननी तिथं करता येत नाही. त्यामुळं एकदाच त्याची छाननी करताना ती व्यवस्थित केली जाते आणि त्यानंतर विमा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी मंजुरी दिली जात असते. त्यानंतरचा तिसरा मुद्दा सांगितला आयुर्विमा उतरवण्याच्या कार्यपद्धतीमध्ये विमा प्रतिनिधीचा अहवाल. बघा, विमा प्रतिनिधीचा अहवाल यामध्ये काय सांगितलंय, आयुर्विमा महामंडळाने किंवा आयुर्विमा महामंडळाच्या वतीने विमा प्रतिनिधींना आयुर्विमा विक्रेत्यासारखे काम करावे लागत असल्याने त्यास स्वतंत्र खाजगी अहवाल द्यावा लागतो. स्वतःला स्वतंत्र खाजगी अहवाल द्यावा लागत असतो.
आयुर्विमा महामंडळाच्या वतीनं विमा प्रतिनिधींना आयुर्विमा विक्रेत्यासारखे काम करावे लागत असल्याने त्यास स्वतः खाजगी अहवाल द्यावा लागत असतो। विमा प्रतिनिधीने आपल्या अहवालात बघा, जो काही विमा प्रतिनिधीचा अहवाल असणार आहे त्यामध्ये विमेदाराचं नाव, विमापत्राची रक्कम, विमेदाराची ओळख, तसेच ओळख प्रथम किंवा अथवा कोणत्या ठिकाणी झाली त्याचबरोबर विमेदाराची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे नाव, त्यांचा पत्ता, विमेदाराचा व्यवसाय व मासिक प्राप्ती किती आहे त्या विमेदाराची, विमा प्रतिनिधीशी त्या विमेदाराचं असणारं नातं काय असेल, जर त्या दोघांमध्ये रिलेशन असेल तर ते रिलेशन काय आहे। ओके, त्याचबरोबर विमेदाराची आर्थिक स्थिती व सामाजिक स्थिती याची माहिती इथं द्यावी लागत असते। बघा, विमा प्रतिनिधीकडून ज्या वेळेला अहवाल घेतला जातो त्या अहवालामध्ये काय लिहिलेलं असतं, विमा प्रतिनिधीच्या अहवालामध्ये विमेदाराचं नाव, विमेदाराच्या विमापत्राची रक्कम किती आहे, विमेदाराची ओळख प्रथम केव्हा झाली, कोणत्या ठिकाणी झाली, त्याचबरोबर विमेदाराची वैद्यकीय तपासणी ज्या डॉक्टरांनी केली त्या डॉक्टरांचं नाव, त्या डॉक्टरांचा पत्ता, त्याचबरोबर विमेदाराचा व्यवसाय कसा आहे, त्याची मासिक प्राप्ती किती आहे, त्याचं उत्पन्न किती आहे, त्याचबरोबर विमेदार आणि विमा प्रतिनिधी यांच्यामध्ये जर काही नातं असेल तर ते रिलेशन कसं आहे, ते नातेसंबंध कसे आहेत। ओके, त्याचबरोबर विमेदाराची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याचं सामाजिक स्थान कसं आहे, याची सर्व माहिती विमा प्रतिनिधीच्या अहवालामध्ये विमा प्रतिनिधीला द्यावी लागत असते। या अहवालाच्या अखेरीस विमा प्रतिनिधीने विमेदारास विमा द्यावा की नाही याबाबत शिफारस करावी लागत असते। बघा काय सांगितलं यामध्ये, या अहवालाच्या अखेरीस म्हणजे या अहवालाच्या शेवटी विमा प्रतिनिधीनं विमेदारास विमा द्यावा की नाही याबाबत शिफारस दिलेली असते। ओके, त्याचबरोबर विमा प्रतिनिधीने विमा प्रस्ताव अर्ज, वैद्यकीय अहवाल आपल्या अहवालासोबत आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालयात सादर करावा लागत असतो। विमा प्रतिनिधीने विमा प्रस्ताव अर्ज, वैद्यकीय अहवाल आपल्या अहवालासोबत आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालयामध्ये सादर करावा लागत असतो। त्यानंतर चौथी स्टेज आहे किंवा चौथा मुद्दा आहे आयुर्विमा उतरवण्याच्या कार्यपद्धतीमध्ये। त्यात काय सांगितलंय, प्रस्तावाची छाननी। ओके, प्रस्तावाची छाननी यामध्ये आयुर्विमा महामंडळाने विमेदाराचा प्रस्ताव अर्ज व त्यासोबत वैद्यकीय अहवाल आणि विमा प्रतिनिधींचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी केली जाते। अशी छाननी आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील विकास अधिकारी, क्षेत्र अधिकारी अथवा तपासणी मार्फत केली जात असते। ओके, काय सांगितलं यामध्ये, ज्या वेळेला प्रस्तावाची छाननी केली जात असते त्या प्रस्तावाच्या छाननीमध्ये आयुर्विमा महामंडळाकडे विमेदाराचा प्रस्ताव अर्ज, त्यासोबत वैद्यकीय अहवाल जो असेल आणि त्याच्यासोबत विमा प्रतिनिधीने त्याचा अहवाल दिलेला असतो, तो प्राप्त झाल्यानंतर आयुर्विमा महामंडळाकडे ज्या वेळेला तो प्राप्त होतो त्यानंतर त्याची छाननी केली जाते। ओके, अशी छाननी आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील विकास अधिकारी व क्षेत्र अधिकारी यांच्या मार्फत ही तपासणी केली जात असते। बघा, जो काही विमेदाराचा अहवाल असेल, विमेदाराचा प्रस्ताव अर्ज असेल, त्याच्याबरोबर वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल असेल, विमा प्रतिनिधीचा अहवाल असेल, याची तपासणी कोण करत असते, याची छाननी कोण करत असतं, तर आयुर्विमा महामंडळातील विभागीय कार्यालयातील विकास अधिकारी किंवा क्षेत्र अधिकारी याची तपासणी करत असतात। परंतु मोठ्या रकमेच्या विमा प्रस्तावाची सखोल छाननी केली जाते। बघा,
ज्या वेळेला विमा रक्कम ही जास्त मोठी असेल त्यावेळेला त्या विमा रकमेची जी तपासणी केली जात असते ती अतिशय सखोल केली जात असते. विशेषतः विमेदाराच्या सवयी कोणत्या कोणत्या आहेत, विमेदाराची वर्तणूक कशी आहे, विमेदाराचं सामाजिक स्थान कसं आहे, त्याचा व्यवसाय कसा आहे, त्याचं शारीरिक स्वास्थ्य कशा पद्धतीचं आहे याची तपासणी जास्तीत जास्त डीपमध्ये खोलमध्ये इथं केली जात असते. कारण विम्यादाराला दिली जाणारी नुकसान भरपाईची रक्कम ही अतिशय मोठी असते. ती नुकसान भरपाई विमा कंपनीला करावी लागत असते. तेवढी मोठी जर नुकसान भरपाई जर विमा कंपनीला करायची असेल तर साहजिकच विमा कंपनी जी माहिती घेणार आहे त्याची ती अतिशय डिटेल्समध्ये घेणार आहे. ओके, त्याच्या आधारे विमा देण्यातील जोखीम तपासून पाहिली जाते. बघा मी आता सांगितलं त्याच्या आधारे काय केलं जातं, विमा देण्यातील जोखीम ही तपासून पाहिली जात असते. वैद्यकीय अहवालाच्या आधारे विमा देण्यात जोखीम वाटली तर अधिक रकमेचा विमा हप्ता देऊन विमा प्रस्ताव स्वीकारला जात असतो. यामध्ये बघा वैद्यकीय अहवालाच्या आधारे विमा देण्यामध्ये जर जोखीम वाटली विमा कंपनीला तर या रकमेचा विमा देऊन प्रस्ताव हा स्वीकारला जात असतो. ओके, विमा प्रस्ताव अर्ज आणि अहवालात काही विशेष न आढळल्यास विमेदाराचा विमा अर्ज स्वीकारून विम्याचा पहिला हप्ता भरण्याची सूचना विमा कंपनी विमेदारास देत असते. बघा अतिशय सर्व महत्वाचं म्हणजे सगळी छाननी सगळी तपासणी करून झाल्यानंतर काही जर आढळला विमेदाराच्या विमा प्रस्ताव अर्जात काही जर शंकास्पद आढळलं नाही, दिसून आलं नाही तर विमा कंपनी काय करत असते, ती अर्ज स्वीकारते आणि विमेदाराला विम्याचा हप्ता पहिला विमा हप्ता भरण्याची सूचना देत असते. त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे किंवा पाचवी स्टेज आहे वयाचा दाखला. पाचवी स्टेज आपण बघतोय कशाची बघतोय, आयुर्विमा उतरवण्याच्या कार्यपद्धतीची. त्यामध्ये तुम्हाला सांगितले वयाचा दाखला. यामध्ये बघा आयुर्विम्याची रक्कम आणि विमा हप्ता याचे प्रमाण बऱ्याच अंशी विमेदाराच्या वयावरती अवलंबून असतं. बघा आयुर्विम्याची रक्कम आणि विमा हप्ता हे बऱ्याच वेळेला विमेदाराच्या वयावरती अवलंबून असतं. ओके, त्यामुळे विमा घेत असताना विमेदाराचं वय विचारात घेतलं जातं. ओके, विमा घेताना विमेदाराचं वय विचारात घेतलं जात असतं. आयुर्विम्याची रक्कम किती आहे त्याचबरोबर विमा हप्ता किती आहे बऱ्याच वेळेला विमेदाराच्या वयावरती अवलंबून असतं. त्याचबरोबर त्यामुळे विमा घेत असताना विमेदारास त्याची वय विचारले जाते व त्यासाठी वयाचा दाखला पुराव्यात दाखल मागितला जात असतो. बघा त्याचं वय विचारलं जात असतं आणि वयाचा दाखला त्याचा पुराव्यात दाखल मागितला जात असतो. सामान्यपणे कमी वय असणाऱ्या व्यक्तींना अधिक रकमेचा विमा देता येतो. बघा सामान्यपणे ज्या वेळेला कमी वय असतं त्या व्यक्तींना जास्तीत जास्त रक्कम असणारा जास्तीत जास्त अमाऊंट असणारा विमा दिला जात असतो. कमी हप्त्यात अधिक रकमेचा विमा देता येतो. बघा विम्याची रक्कम ही जास्तीत जास्त असते आणि हप्ता हा कमी असतो. त्या व्यक्तींना कमी हप्त्यामध्ये जास्तीत जास्त विम्याची रक्कम त्यांना देता येत असते. त्यासाठी वयाचा पुरावा किंवा जन्म दाखला तिथं द्यावा लागत असतो. विमेदारास वयाचा पुरावा म्हणून कोणते कोणते कागदपत्र सादर करावे लागतात, तर त्यामध्ये पहिलं असेल नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांच्याकडील जन्म नोंदीचा अधिकृत उतारा किंवा दाखला. बघा पहिला डॉक्युमेंट त्यांना काय द्यावं लागत असतं वयाचा दाखला किंवा वयाच्या पुराव्यासाठी, त्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांच्याकडील जन्म नोंदीचा अधिकृत उतारा किंवा दाखला जो असेल तो द्यावा लागत असतो. त्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे शाळा किंवा महाविद्यालयामधील बघा शाळा किंवा महाविद्यालयामधील जन्मतारखेच्या नोंदीचा उतारा त्यांना वयाचा पुरावा म्हणून द्यावा लागत असतो. देन तिसरं त्यामध्ये बाप्तिस्माचा दाखला. ओके, त्यानंतर चौथा पॉइंट विमेदार ज्या कार्यालयात सेवेत आहे
विमेदार हा ज्या कार्यालयामध्ये सेवेत आहे तेथील त्याच्या सेवा पुस्तकातील जन्म तारखेच्या नोंदीचा उतारा हा द्यावा लागत असतो. त्यानंतर 5वं म्हणजे जन्मकुंडली किंवा टिपण. जन्मकुंडली किंवा टिपण. त्यानंतर 6वं पॉइंट, महामंडळाच्या विहित नमुन्यात जन्म तारखेविषयी दिलेले प्रतिज्ञापत्र. ओके, या पद्धतीनं 5 ते 6 कागदपत्र जे असतील, डॉक्युमेंट्स जे असतील ते वयाचा दाखला म्हणून विमेदाराला द्यावे लागत असतात. देन विमेदाराने विमापत्र घेताना आपल्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून वरील कोणतेही कागदपत्र सादर करणं योग्य ठरत असतं. बघा, ज्या वेळेला विमेदाराला विमा घ्यायचा आहे त्यावेळेला तो जन्मतारखेचा पुरावा म्हणून जे काही मी तुम्हाला कागदपत्र सांगितले त्या कागदपत्रांमधील एक कोणतंही डॉक्युमेंट तो तिथं देऊ शकतो. विमेदाराने जन्मतारखेचा पुरावा सादर न केल्यास आयुर्विमा महामंडळ विमा देते. बघा, आयुर्विमा महामंडळ हे विमा देत असते, परंतु विमेदाराने वय मान्य करण्यात आलेले नाही असे विमापत्रात नमूद करतात. ओके, विमेदाराने विमापत्र घेतल्यानंतर ताबडतोब, बघा, ज्या वेळेला विमेदार विमापत्र घेत असतो त्यावेळेला ताबडतोब जन्म दाखला तिथं देणं योग्य असतं. ओके, कारण काही कारणाने विमापत्राची रक्कम देय झाल्यास विमापत्राचा वयाचा पुरावा म्हणून माझं नाही दुसरं, बघा, विमेदाराने विमापत्र घेतल्यानंतर ताबडतोब जन्म दाखला देणं इथं योग्य ठरत असतं, कारण काही कारणाने विमापत्राची रक्कम देय झाल्यास विमापत्राच्या वयाचा पुरावा सादर केल्याशिवाय अशी रक्कम आयुर्विमा महामंडळ देऊ शकत नाही. ओके, त्यानंतर 6वा मुद्दा किंवा 6वा पॉइंट असेल आयुर्विमा उतरवण्याच्या कार्यपद्धतीमध्ये. यामध्ये काय सांगितलंय, विमा भरणे, यामध्ये विमा हप्ता भरणे, यामध्ये आयुर्विमा प्रस्तावामध्ये विमेदार आयुर्विम्यासाठीचे विमा हप्ते नियमितपणे भरण्याचे मान्य करत असतो. यामध्ये विमा हप्ता भरणे. ओके, यामध्ये काय सांगितलंय, आयुर्विमा प्रस्तावामध्ये विमेदार आयुर्विम्यासाठी विमा हप्ते नियमितपणे भरण्याचे मान्य करत असतो. ओके, विमा हप्ता म्हणजे विमा महामंडळाने स्वीकारलेल्या जोखमीबाबत, बघा, विमा हप्ता म्हणजे विमा महामंडळाने स्वीकारलेल्या जोखमीबाबत विमेदाराने द्यायचे प्रतिफल होय. ओके, प्रतिफल किंवा मोबदला होय. हे प्रतिफल म्हणजे विमा हप्ता विमेदार आपल्या आर्थिक स्थितीत अनुसरून वार्षिक 6 माही, 3 किंवा दरमहा याप्रमाणे भरू शकतो. काय सांगितलंय, आयुर्विमा प्रस्तावात विमेदार आयुर्विम्यासाठीचे विमा हप्ते नियमितपणे भरण्याचे मान्य करत असतो, आणि विमा हप्ता म्हणजे विमा महामंडळाने स्वीकारलेल्या जोखमीबाबत विमेदाराने द्यावयाचे प्रतिफल किंवा मोबदला होय. हे प्रतिफल म्हणजेच विमा हप्ता विमेदार आपल्या आर्थिक स्थितीस अनुसरून वार्षिक 6 माही, 3 माही किंवा दर महिना भरू शकतो. बघा, जो काही विमा हप्ता भरण्यासाठी सांगितला जातो विमेदाराला, तो त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो. त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे याच्यावरती डिपेंड असतो. ओके, ज्या वेळेला विमा कंपनी विमा हप्ता भरण्यासाठी सांगते त्यावेळेला त्याच्या पुढे कितीतरी ऑप्शन असतात. कितीतरी म्हणजे एकतर विमेदार दर महिन्याला आपला विमा हप्ता भरू शकतो, 3 महिन्याला भरू शकतो, वर्षाला भरू शकतो, 6 महिन्याला भरू शकतो. तर त्याच्या चॉईसने त्याला 3 महिन्याला एक हप्ता भरायचा आहे का, 6 महिन्याला एक हप्ता भरायचा आहे का, वर्षाला एक हप्ता भरायचा का, दर महिन्याला एक हप्ता भरायचा, तो तिथं ठरवू शकतो. ओके, त्याच्या आर्थिक स्थितीनुसार. देन विमा महामंडळ विमेदाराच्या प्रस्तावाची छाननी करून
विमा महामंडळ विमेदाराच्या प्रस्तावाची छाननी करतं आणि छाननी करून विमा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही. ओके, विमा महामंडळ विमेदाराच्या प्रस्तावाची छाननी करून विमा प्रस्ताव त्याचा स्वीकारायचा की त्याचा नकारायचा याविषयी इथं निर्णय घेतला जात असतो. देन विमा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर तसेच विमेदारास कळवले जाते. विमा प्रस्ताव स्वीकारला गेला त्यावेळेला विमेदाराला सांगितलं जातं की हा तुमचा विमा प्रस्ताव इथं स्वीकारला गेला आहे आणि त्यास विम्याचा पहिला हप्ता भरण्याविषयी सांगितलं जातं. ओके, 7वा मुद्दा किंवा 7वा पॉइंट 7वी स्टेज असेल जोखमीची सुरुवात. यामध्ये काय सांगितलंय, विमेदाराने विमा महामंडळाच्या सूचनेनुसार विम्याचा पहिला हप्ता भरताच विमेदार आणि विमा महामंडळ यांच्यातील विमा कराराचा अंमल सुरू होत असतो. जोखमीची सुरुवात यामध्ये काय सांगितलंय, विमेदाराने विमा महामंडळाच्या सूचनेनुसार विम्याचा पहिला हप्ता ज्या वेळेला भरला जातो त्यावेळेला विमा महामंडळ यांच्यातील विमा कराराला सुरुवात करत असते, अंमलबजावणीतून स्टार्ट होत असते. म्हणजेच विमेदाराबाबतच्या आयुर्विमा महामंडळाच्या जोखमीस इथून सुरुवात होत असते. पहिला हप्ता भरला की तिथून पुढे विमा करार सुरू. तुमची जी जोखीम असेल ती तिथनं स्टार्ट होत असते. आयुर्विमा महामंडळाच्या जोखमीस सुरुवात झाल्यानंतर कदाचित विमेदारास मृत्यू जर आला तर आयुर्विमा महामंडळ विमेदाराच्या वारसास विमापत्राची संपूर्ण रक्कम देण्यास जबाबदार ठरत असते. अशी रक्कम देण्यास महामंडळ नकार देऊ शकत नाही. ओके, 8वी स्टेज किंवा 8वा मुद्दा आहे आयुर्विमा उतरवण्याच्या कार्यपद्धतीमध्ये कच्चं विमापत्र, कव्हर नोट. यामध्ये आयुर्विमा महामंडळाने विमेदाराचा आयुर्विम्यासंबंधीचा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयुर्विमा महामंडळाने विमेदाराचा आयुर्विम्यासंबंधीचा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय ज्या वेळेला घेतला जातो त्यावेळेला विमेदारास तसं कळवलं जातं आणि आयुर्विम्याचा पहिला हप्ता भरण्याची सूचना तिथं त्याला दिली जात असते. ओके, आणि विमेदाराने अशा सूचनेनंतर आयुर्विम्याचा पहिला हप्ता तिथं भरावा लागत असतो आणि त्याची पावती विमेदारास पाठवली जाते. त्यास कच्चे विमापत्र किंवा कव्हर नोट असं म्हटलं जातं. बघा, कच्चं विमापत्र म्हणजे काय किंवा कव्हर नोट म्हणजे काय सांगितलं इथं, ज्या वेळेला आयुर्विमा महामंडळ विमेदाराचा प्रस्ताव अर्ज स्वीकारत असते. ओके, विमेदाराचा प्रस्ताव अर्ज स्वीकारत असते त्यावेळेला त्याला सांगितलं जातं की तुमचा प्रस्ताव अर्ज इथं स्वीकारलेला आहे आणि त्यावेळेला त्याला पहिला विमा हप्ता भरण्याची सूचना दिली जात असते. ज्या वेळेला विमेदार पहिला विमा हप्ता भरत असतो, बघा, ज्या वेळेला विमेदार पहिला विमा हप्ता भरतो त्यानंतर तिथून विमा कराराला सुरुवात होत असते आणि ज्या वेळेला पहिला हप्ता भरला जातो त्याची पावती विमेदारास विमा कंपनी देत असते. यालाच कव्हर नोट किंवा कच्चं विमापत्र म्हणलं जात असतं. ती पावती त्यांनी व्यवस्थित जपून ठेवायची असते. ज्या वेळेला पक्क विमापत्र दिलं जातं त्यावेळेला त्यांच्याकडून कच्चं विमापत्र मागितलं जात असतं. ओके, आयुर्विम्याचा पहिला विमा हप्ता विमेदाराने भरताच विमेदार आणि आयुर्विमा महामंडळ यांच्यातील करार इथं सुरू होऊन त्यांची अंमलबजावणी सुरू होत असते. परंतु आयुर्विमा महामंडळ विमेदारास ताबडतोब आयुर्विमापत्र देऊ शकत नाही. काय सांगितले, आयुर्विमा महामंडळ विमेदाराला ताबडतोब विमापत्र देऊ शकत नाही, कारण असे विमापत्र तयार करण्यास 2 किंवा 3 महिन्याचा कालावधी लागत असतो. असं विमापत्र तयार करण्यास 2 किंवा 3 महिन्याचा कालावधी
लागत असतो. मध्यंतरीच्या काळात विमेदारास बघा, मध्यंतरीच्या काळात विमेदारास आयुर्विम्याचं संरक्षण लाभावं म्हणून लिखित स्वरूपाचा पुरावा त्याच्याकडे असावा म्हणून कच्चं विमापत्र त्याकडे पाठवलं जात असतं. आता कच्चं विमापत्र किंवा कव्हर नोट या आयुर्विम्याचा पहिला हप्ता भरण्याची पावती होय. बघा, पहिला हप्ता ज्या वेळेला भरला जातो त्यावेळेला आपल्याला जी पावती दिली जाते त्याला आपण कव्हर नोट किंवा कच्चं विमापत्र म्हणतो. या कच्च्या विमापत्रामध्ये आयुर्विमापत्रातील जवळजवळ सर्व मुद्द्यांची माहिती इथं दिलेली असते, फक्त सविस्तर दिलेली नसते. ओके, इन शॉर्ट मध्ये सगळ्या डिटेल्स त्या कच्च्या विमापत्रावरती सुद्धा दिलेल्या असतात. तसेच आयुर्विम्याच्या अटीही यामध्ये दिलेल्या नसतात. सर्वसामान्यपणे विमापत्र सुरू झाल्याची तारीख, आयुर्विम्याची रक्कम, जन्म तारीख, शेवटचा विमा हप्ता भरण्याची तारीख, विमेदाराचे नाव व पत्ता, वारसाचे नाव, वारसाचे विमेदाराशी असलेले नातं, आयुर्विमा प्रस्तावाचा क्रमांक, विमापत्राचा क्रमांक, विमेदाराचा व्यवसाय, विम्याच्या पहिल्या हप्त्याची रक्कम व तो मिळाल्याची तारीख, तसेच स्टॅम्प आणि आयुर्विमा कार्यालयाच्या व्यवस्थापकाची सही, एवढी इन्फॉर्मेशन या कच्च्या विमापत्रावरती असते. लक्षात घ्या, कच्च्या विमापत्रावरती कोणती इन्फॉर्मेशन असते, त्याचबरोबर प्रस्ताव अर्जाचे 2 भाग होतात. त्या पहिल्या भागात कुठली इन्फॉर्मेशन असते, दुसऱ्या भागात कुठली इन्फॉर्मेशन असते. ओके, सो आयुर्विमापत्र होण्यापूर्वी विमेदारास मृत्यू आला तर त्याच्या वारसास आयुर्विम्याचे संरक्षण मिळावे व विमा रक्कम प्राप्त करणे सोपे जावे या दृष्टीने कच्चं विमापत्र हे उपयोगी ठरत असतं. ओके, देन शेवटची स्टेज किंवा शेवटचा मुद्दा आपण इथं म्हणू शकतो आयुर्विमा उतरवण्याच्या कार्यपद्धतीतील. यामध्ये काय येणार, विमापत्र तयार करून पाठवणे. विमापत्र तयार करून पाठवणे यामध्ये विमेदारास कच्चे विमापत्र पाठवल्यानंतर बघा, विमेदारास कच्चं विमापत्र पाठवल्यानंतर पुढील 3 महिन्याच्या मुदतीत आयुर्विमा महामंडळ विमेदाराच्या नावे आयुर्विमापत्र तयार करून ते पोस्टाने त्याला पाठवत असतं. यामध्ये काय सांगितलंय, ज्या वेळेला कच्चं विमापत्र पाठवलं जातं तिथून पुढं 3 महिन्याच्या मुदतीमध्ये आयुर्विमा महामंडळ विमेदाराच्या नावे आयुर्विमा पत्र बनवत असतं आणि ते त्याला पोस्टाने पाठवत असतं. ओके, त्या आयुर्विमा पत्रामध्ये बघा काय काय असतं. आता आपण बघितलं की कच्च्या आयुर्विमा पत्रात काय असतं. आता पक्क्या आयुर्विमा पत्रामध्ये काय काय असतं. सो पक्क्या आयुर्विमा पत्रामध्ये विमेदाराचं पूर्ण नाव, पक्क्या आयुर्विमा पत्रामध्ये विमेदाराचं पूर्ण नाव, विमेदाराचा पत्ता, विमेदाराचं वय, विमापत्राची रक्कम, विमापत्र नफ्यासह आहे की नफ्याशिवाय आहे, बघा पक्क्या विमापत्रामध्ये काय असतं. तर पक्क्या विमापत्रामध्ये विमेदाराचं पूर्ण नाव, विमेदाराचा पत्ता, विमेदाराचे वय, विमापत्राची रक्कम, विमापत्र नफ्यासह आहे की नफ्याशिवाय आहे, विमा हप्त्याची रक्कम, विमा हप्ता देण्याची पद्धत, विमापत्राचा प्रकार, विमापत्राची मुदत, विमापत्राची मुदत संपण्याची तारीख, विमेदाराच्या पित्याचं नाव, वारस व्यक्ती जी लावली आहे त्या वारसदाराचं नाव, त्यानंतर विमेदाराशी वारसाचं नातं, विमापत्राचा क्रमांक, विमेदाराचा व्यवसाय, विमा रक्कम परतीचा जो काळ असेल. ओके, विमा रक्कम परत कधी मिळणार आहे तो जो पिरियड असेल, तो काळ असेल, तो आयुर्विमा मंडळाचा स्टॅम्प, त्याचबरोबर सरकारी मुद्रा असेल, आयुर्विमा महामंडळाच्या शाखाधिकाऱ्याची सही इथं असते, इत्यादी माहिती आयुर्विम्याचं जे पक्क विमापत्र असतं त्याच्या पहिल्या पेजवरती असते. ओके, देन पहिल्या पानावर म्हणजेच मुखपृष्ठावरती असते. आतील पानातून आयुर्विमा पत्राच्या अटी छापलेल्या असतात.
आतील पानामध्ये आयुर्विमा पत्राच्या ज्या काही अटी असतील त्या अटी छापलेल्या असतात. विमा हा सामान्यपणे 15 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी घेतला जात असतो. विमा हा बघा सामान्यपणे 15 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षासाठी घेतला जात असतो. व तेवढ्या कालावधीमध्ये विमापत्र हे जवळ ठेवणं, टिकून ठेवणं, जपून ठेवणं यासाठी दर्जेदार कागदाचा वापर करून ते विमापत्र तयार केलं जात असतं. बघा, विमापत्र तयार करण्यासाठी जो कागद वापरला जातो तो सुद्धा दर्जेदार कागद वापरला जात असतो, की जेणेकरून आयुर्विमापत्र हे जास्त काळासाठी टिकणार आहे, ते व्यवस्थित राहावं, कारण ते 15 ते 20 वर्षाच्या पुढे जाणार असतं. त्यासाठी ते व्यवस्थित राहावं, त्यासाठी जे कागद वापरला जातो तो कागद सुद्धा व्यवस्थित आणि चांगला वापरला जात असतो. दर्जेदार कागद इथं वापरला जात असतो. ओके, थोडक्यात विमा प्रस्तावापासून आयुर्विमा पत्रात प्राप्त करण्यापर्यंतच्या बघा, विमा प्रस्तावापासून आयुर्विमा पत्र प्राप्त करण्यापर्यंतच्या विविध अवस्थांचा विचार आयुर्विमा उतरवण्याच्या कार्यपद्धतीत करावा लागत असतो. ओके, सो या पद्धतीने आपण काय पाहिलंय की आयुर्विमा पत्रामध्ये आयुर्विमा कशा पद्धतीने उतरवला जातो किंवा आयुर्विमा उतरवण्याची कार्यपद्धती कशी आहे. ओके, याचा स्टडी आपण इथे केलेला आहे. किती पॉईंट? 9 पॉईंटमध्ये तुम्हाला आयुर्विमा उतरवण्याची कार्यपद्धती स्पष्ट करायची. तर पहिला पॉईंट असेल आयुर्विम्याचा प्रस्ताव अर्ज भरणे. यामध्ये विमा प्रतिनिधीकडून आयुर्विम्याचा प्रस्ताव अर्ज घ्यायचा आणि तो व्यवस्थित भरून द्यायचा. जी काही इन्फॉर्मेशन सांगितली जाईल ती इन्फॉर्मेशन सत्य असावी. त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे वैद्यकीय तपासणी. यामध्ये आयुर्विमा महामंडळाने जो काही डॉक्टर नेमलेला असेल त्या डॉक्टरांकडून विमेदाराला आपली वैद्यकीय तपासणी करावी लागत असते. त्यानंतर विमा प्रतिनिधीचा अहवाल. विमेदाराचा प्रस्ताव अर्ज विमा महामंडळाकडे देत असताना विमा प्रतिनिधी त्याचा अहवाल देत असतो, त्याच्यामध्ये विमेदाराविषयी माहिती दिलेली असते. ओके, त्यानंतर चौथ्या स्टेजमध्ये प्रस्तावाची छाननी. जो काही प्रस्ताव अर्ज विमा महामंडळाकडे गेलेला असतो विमेदाराचा, त्या प्रस्तावाची छाननी तिथं केली जात असते. आता विमेदाराने जो काही प्रस्ताव अर्ज दिलेला आहे त्याची छाननी केली जाते. ती कोण छाननी करतं? तर विभागीय कार्यालयातील विकास अधिकारी किंवा क्षेत्र अधिकारी त्याची छाननी करत असतात. त्यानंतर वयाचा दाखला. वयाच्या दाखल्यामध्ये विमेदाराला वयाच्या दाखल्याचा पुरावा द्यावा लागत असतो. त्यानंतर विमा हप्ता भरणे हे 6वी पॉईंट. विमा हप्ता हा कधी कधी भरायचा तो विमेदार त्याच्या आवडीने घेऊ शकतो. 3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा किंवा दर महिन्याला अशा पद्धतीनं तो त्याचा विमा हप्ता निवडू शकतो. त्यानंतर जोखमीची सुरुवात. ओके, ज्या वेळेला पहिला विमा हप्ता विमेदार भरत असतो त्यानंतर जोखमी तिथून सुरू होत असते. कच्चे विमापत्र. ज्या वेळेला पहिला विमा हप्ता भरला जातो आणि त्या पहिल्या विमापत्राची पावती ही विमेदाराला दिली जात असते त्यालाच कव्हर नोट किंवा कच्चं विमापत्र असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर 9वा पॉईंट आहे, 9वी स्टेज आहे पक्क विमापत्र. विमापत्र तयार करून पाठवणे. हे ज्या वेळेला पहिला विमा हप्ता भरला जातो त्यापासून 3 महिन्याच्या मुदतीमध्ये विमा कंपनी किंवा विमा महामंडळ काय करत असतं, पक्का विमापत्र बनवून ते पोस्टाने त्याला पाठवत असतं. त्याच्यावरती डिटेल्समध्ये सगळी इन्फॉर्मेशन विमेदाराची दिलेली असते. ओके, सो या पद्धतीने आपण पाहिले की आयुर्विमा उतरवण्याची कार्यपद्धती. ओके.